नमस्कार. अगोदरच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण प्रकृती म्हणजे काय, प्रकृतीचे कोणकोणते प्रकार आहेत, तसेच वात प्रकृती आणि पित्त प्रकृती यांची सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कफ प्रकृतीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने कफ प्रकृतीची व्यक्ती कशा प्रकारे ओळखायची याची माहिती जाणून घेणार आहोत. तर पुढील प्रमाणे काही लक्षणे असतात ती कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येत असतात. सर्वात पहिले लक्षण ते म्हणजे कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींचे रूप हे अत्यंत मोहक अशा स्वरूपाचे असते. त्यांची स्किन मऊ असते. कोणत्याही प्रकारचा रुक्षपणा त्यांच्या स्किनवरती नसतो. अतिशय स्निग्ध मऊ अशा स्वरूपाची स्किन कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींची असते. तसेच यांचे केस हे रेशमी, मुलायम, काळेभोर आणि भरगच्च अशा स्वरूपात असतात. बऱ्याच वेळा केस दाट असून थोड्या प्रमाणामध्ये कुरुळे देखील असण्याची शक्यता असते. कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींची ग्रहणशक्ती ही खूप उत्तम असते आणि स्मरणशक्ती ही देखील एक्स्ट्राऑर्डिनरी असते. स्वभावाने ह्या व्यक्ती अत्यंत मृदू स्वभावाच्या असतात, मितभाषी असतात. कोणाशीही भांडण करायला या व्यक्ती कधीही तयार होत नाहीत. अत्यंत शांत आणि रुबाबदार अशा स्वरूपाच्या या व्यक्ती असतात. त्यांच्या मूव्हमेंट या अत्यंत संथ किंवा स्लो असतात. कोणतेही निर्णय घेताना या व्यक्ती अजिबात घाई करत नाही. त्यामुळे यांच्या पदरी शक्यतो अपयश पडत नाही. कारण मुख्यतः निर्णय घेताना ते त्याचा सारासार विचार करतात, की हा जो आपण निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की नाही, त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, या सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्ती या निर्णय घेत असतात. या व्यक्तींची मैथुन शक्ती ही देखील उत्तम असते. त्यामुळे यांना अनेक मुलेबाळे असतात. यांच्या शरीरामधील जे सप्तधातू आहे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू त्यांचे पोषण अगदी व्यवस्थित झालेले असते. त्यामुळे ह्या व्यक्ती शक्यतो शुक्रसार किंवा शुक्र धातू त्यांच्या शरीरामध्ये ओथंबून भरलेला असतो आणि ह्या व्यक्ती अत्यंत ओजस्वी असतात. म्हणजे सप्तधातूंचा जो सार भाग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे त्याला ओज म्हणतात. त्यामुळे यांचा चेहरा किंवा यांची स्किन ही अत्यंत ओजस्वी, एक तजेलदार, तेजयुक्त, रुबाबदार अशा स्वरूपाचे यांचा चेहरा असते किंवा पर्सनॅलिटी या व्यक्तींची अत्यंत मोहक आणि रुबाबदार असते. या व्यक्ती बोलायला अत्यंत गोडबोल्या असतात. म्हणजे बोलताना ह्या व्यक्ती इतक्या मधुर आणि लाघवी भाषेमध्ये बोलतात, की समोरच्या व्यक्तीचे मन ते जिंकल्याशिवाय राहत नाहीत आणि यांचे बोलणे शांत असल्यामुळे ह्या सर्व लोकांमध्ये अत्यंत प्रिय अशा स्वरूपाच्या होत असतात. सर्व व्यक्तींना कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्ती या हव्या-हव्याशा वाटत असतात. या व्यक्ती अत्यंत कृतज्ञ असतात. म्हणजे कोणी या व्यक्तींबरोबर जरी भांडण केले, तरी या व्यक्ती पुढे-मागे काहीही विचार न करता किंवा न कचरता या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला क्षमा करतात किंवा माफ करतात. हा त्यांच्या मनाचा खूप मोठेपणा असतो. त्यामुळे कफ प्रकृती ही सर्व प्रकृतींमध्ये श्रेष्ठ अशा स्वरूपाची प्रकृती आहे. हे दीर्घायुषी असतात. दीर्घायुषी म्हणजे यांचे आयुष्य हे भरपूर असते. तसेच या व्यक्ती थोड्याशा आळशी असतात. त्यांना झोप ही अत्यंत प्रिय असते. मूव्हमेंट्स देखील अत्यंत सावकाश असतात. कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्ती या अत्यंत श्रद्धाळू असतात. आपले गुरुजन किंवा आपले गुरु, आपले माता-पिता किंवा ज्याच्याकडून काही शिकता आले अशा व्यक्तींबद्दल ते कायम नम्र आणि कृतज्ञ अशा स्वरूपाचे राहत असतात. त्यांच्यामध्ये कृतघ्नता अजिबात नसते किंवा कोणत्याही प्रकारचा गर्व नसतो. कोणत्याही प्रकारचा अहंकार अशा व्यक्तींच्या जवळपास देखील फिरकत नाही. ह्यांची भूक ही अत्यंत अल्प असते. त्यामुळे थोडे जरी अन्नाचे सेवन केले, तरी ते त्यांच्या अंगी लागते आणि त्यांच्या शरीराचे पोषण हे उत्तम प्रकारे होत असते. त्यामुळे दृष्टी सुख देणारी आणि सर्वांना आवडणारी अशा स्वरूपाची ही कफ प्रकृती निश्चितपणे असते. आता कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना इन फ्युचर किंवा पुढे जाऊन कोणकोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात, त्याची माहिती आता आपण घेऊयात. या व्यक्तींना आराम करणे किंवा सुखासीन आयुष्य जगणे हे अत्यंत प्रिय असते किंवा या व्यक्ती थोड्याशा आळशी असतात किंवा यांच्यामध्ये झोपेचे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे हे बसून राहिल्यामुळे किंवा आळशी स्वभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये मेदाची संचिती होत असते आणि अशा
मेदाची संचिती झाल्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि हा मेद यकृताच्या सभोवताली जर जमण्यास सुरू झाला तर त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरसारखा आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते, ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढू शकते. मेदाचा दुसरा आजार तो म्हणजे लायपोमा, म्हणजे शरीरावरती कोणत्याही ठिकाणी मेदाच्या गाठी निर्माण होऊ शकतात. हृदयाचे त्रास देखील अशा व्यक्तींना होण्याची शक्यता असते. तसेच डायबिटीज किंवा डायबिटीज 2 नावाचा आजार देखील अशा व्यक्तींना जडण्याची दाट शक्यता असते. या व्यक्तींचे वजन वाढल्यामुळे किंवा मेद अतिरिक्त मात्रेमध्ये जमा झाल्यामुळे शरीराचा भार वाढतो आणि अशा शरीराचा भार वाढल्यामुळे कंबर दुखणे, गुडघे दुखणे, पाय दुखणे अशा स्वरूपाचे त्रास देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये निश्चितपणे उद्भवू शकतात. तसेच डोळ्यांशी संबंधित त्रास देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये उद्भवण्याची दाट शक्यता असते. या व्यक्तींना धाप पटकन लागते. त्यामुळे धाप लागणे, दम लागणे अशा स्वरूपाची तक्रार देखील पुढे जाऊन या व्यक्तींना होऊ शकते. तसेच त्वचाविकार देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्लड प्रेशरसारखा त्रास देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये निश्चितपणे उद्भवू शकतो. पचनाशी संबंधित आजार म्हणजे कफ प्रकृती ही साधारणपणे पृथ्वी आणि जल महाभूतापासून तयार झालेली आहे. पृथ्वी म्हणजे जडपणा आणि जल म्हणजे साक्षात द्रव. त्यामुळे ज्या गोष्टी पचायला जड आहेत, अशा गोष्टींचे सेवन आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये पाणी पिण्याची सवय, या 2 गोष्टी जर कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी कंटिन्यू ठेवल्या, तर त्यांना पुढे जाऊन निश्चितपणे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्यांशी संबंधित त्रास देखील होऊ शकतात. कारण रक्तवाहिन्यांची निर्मिती ही रक्तधातू आणि मेदधातू यांच्यापासून झालेली आहे. त्यामुळे मेदधातूचा सहभाग रक्तवाहिन्या निर्मितीमध्ये असल्यामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित त्रास देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये निश्चितपणे उद्भवू शकतात. आता लक्षणे आणि कोणकोणते त्रास कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये उद्भवू शकतात, याची माहिती आपण जाणून घेतली. आता या व्यक्तींनी कोणत्या प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे ते आपण पाहूयात. सर्वात पहिली काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पाणी उकळवून कोमट केलेलेच सेवन करावे. दुसरी काळजी अशा व्यक्तींनी घ्यावयाची आहे ती म्हणजे आता कफ दोष हा साधारणपणे पृथ्वी आणि जल महाभूतांपासून तयार झालेला आहे. त्यामुळे पचायला जड पदार्थांचे सेवन यांनी करू नये. तसेच जल किंवा पाणी हे महाभूत त्याचे आधिक्य असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, अशा गोष्टींचे सेवन देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी पूर्णपणे टाळावयास हवे. आता पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोणत्या गोष्टींमध्ये जास्त असते? आता भाताची शेती जर तुम्ही पाहिली तर ज्या ठिकाणी पर्जन्य जास्त आहे अशा ठिकाणी भाताची शेती ही केली जाते. त्यामुळे आहारामधून भात बंद करणे, गोड पदार्थ टाळणे आणि खारट पदार्थ टाळणे, दुपारची झोप घेणे हे देखील अशा व्यक्तींनी पूर्णपणे टाळावे. त्याच्यामुळे शरीरामध्ये कफदोष आणि पित्तदोष वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे किंवा दिवा स्वाप घेणे हे कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी पूर्णपणे टाळाव्यास हवे. तसेच फ्रीजमधील पदार्थ टाळणे, थंड पदार्थ टाळणे, आईस्क्रीम टाळणे, मांसाहार ह्या गोष्टी पूर्णपणे टाळणे, आंबवलेल्या गोष्टींचे सेवन करणे ही गोष्ट देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी पूर्णपणे टाळावयास हवी. तसेच व्यायामाचा अभाव जर कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये असेल तर अशा व्यक्तींना पुढे जाऊन त्रास होऊ शकतात. त्यामुळे दररोज किमान 5 किलोमीटर चालण्याचा व्यायाम कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून करावा. शारीरिक हालचाली सतत कार्यरत ठेवाव्यात. त्याच्यामुळे कफ प्रकृतीचे आयुष्य हे सहज निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. तसेच खूप झोप घेणे किंवा खूप आळशीपणा शरीरामध्ये भिनवून घेणे या गोष्टी देखील कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी पूर्णपणे टाळावयास हव्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कफ प्रकृतीविषयी सविस्तरपणे माहिती घेतली. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा वरीलपैकी कोणकोणती लक्षणे तुमच्यामध्ये जर असतील तर ते आवर्जून कमेंट करा. आणि आपले या चॅनलवरती आपण नेहमी आयुर्वेदाशी संबंधित माहितीपूर्ण अशा स्वरूपाचे व्हिडिओज अपलोड करत असतो. तुम्हाला तुमची प्रकृती कोणती आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन स्वतःची प्रकृती जाणून घ्या. तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आयुर्वेदाचा अंगीकार करा आणि निरोगी आयुष्य जगण्यास प्रारंभ करा.